सध्या आम्ही टेमवाडा मुर्जी किनारी भागात जी टर्टल साइड आहे त्या टर्टल साइडवर आहोत आणि या ठिकाणी नवीन हंगामातील Embrace the classic design and performance with the Suzuki Access. Visit Auto K Suzuki Madgaon for more details. जे टर्टल आलेले आहे ते 27 डिसेंबर रोजी आणि या ठिकाणी सागरी कासवाने एकूण 98 अंडी घातलेली आहेत आणि या अंड्यांना सुरक्षा देण्यासाठी वन्य विभागाचे कर्मचारी 24 तास सुरक्षा देण्याचं काम करत आहे। ही जी आरक्षित केलेली जागा आहे ही खास कासव संवर्धन मोहिमेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही जागा वन्य विभागाकडे प्रदान केली आहे आणि या जागेमध्ये कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे सुरुवातीला 1997 ते आजपर्यंत यशस्वीपणे राबवली जाते। 1997 पूर्वी देखील या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात सागरी कासव येऊन नैसर्गिकरित्या अंडी घालायचे, परंतु त्यावेळी त्या अंड्यांना सुरक्षा मिळत नसे। काही जण मग जनावर असतील किंवा माणसं देखील ज्या खड्ड्यामध्ये अंडी घातली जातात ते खड्डे खणायचे आणि त्यातली अंडी घेऊन जायचे आणि ती मग खाण्यासाठी त्याचा वापर केला जायचा। आज 2000 सालापासून या ठिकाणी कायदेशीररित्या ही संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते आणि या कासव संवर्धन मोहिमेमुळे आपले मुर्जी आश्वे मांजरे हे 2 समुद्र किनारे संवेदनशील समुद्र किनारे म्हणून सरकारने जाहीर केलेले आहेत। या संवेदनशील किनाऱ्यावर किंवा सायंकाळी 7 नंतर कसल्याच प्रकारची विजेची सोय किंवा संगीत रजनी ध्वनी प्रदूषण करण्यास निर्बंध घातलेले आहेत। शिवाय दारू कामाची आतषबाजी करणेही निर्बंध आहेत। परंतु ज्या पद्धतीने सध्या ध्वनी प्रदूषण मोठमोठ्याने होत आहे त्याप्रमाणे कासव मोहिमेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण होत आहे। आगोंदा आणि मुर्जी परिसरात एकाच वेळी म्हणजे जवळजवळ 1 दिवसाआड किंवा एका दिवसाच्या फरकाने सागरी कासव येण्याचे प्रकार मागच्या 1997 सालापासून घडत आहे। ज्या पद्धतीने हे किनारे संवेदनशील किनारे जाहीर केलेले आहेत ते कागदोपत्री भक्कम वाटतात, परंतु ज्यावेळी सागरी कासव या ठिकाणी येतात त्यांना शांतता हवी असते। अंडी घालताना ती शांतता मिळत नाही असा काही जणांचा दावा आहे। संवेदनशील किनारे जाहीर करण्यापूर्वी सरकारने या भागात ज्या किनाऱ्यावर छोटे मोठे व्यवसाय आहेत, पर्यटनाच्या नजरेतून ते महत्त्वाचे व्यवसाय आहेत, त्यामध्ये स्थानिक आहेत, बिगर आहेत, दिल्ली भागातील नागरिकांनी मोठमोठ्या जमिनी या किनारी भागात घेऊन हॉटेल, रेस्टॉरंट, नाईट क्लब उभारलेले आहेत आणि एकदा पर्यटन हंगाम सुरू झाला की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक पर्यटक देश विदेशातून येतात आणि एकदा व्यवसाय सुरू झाला म्हणजे तिथं शांतता कुठली, तिथं अशांत निर्माण होते। परंतु सरकारने हे किनारे संवेदनशील करत असताना या व्यावसायिकांचा कधी विचार केला का? तो विचार करत असताना या स्थानिकांना विश्वासात घेऊन किंवा स्थानिक पंचायती आहे, आमदार आहेत, त्यांना कधी सरकारने विश्वासात घेऊन हे सागरी किनारे दोन्ही किनारे संवेदनशील करताना काही त्रुटी असतील त्यावर चर्चा केली होती का? किंवा कुणाच्या एकाचं हित पाहण्यासाठी हा संवेदनशील जाहीर करत असताना किनारा केवळ कागदोपत्री भरभक्कम वाटतो, मात्र त्या पलीकडे
ते काहीही करत नाही त्या नजरेतून दिसून येतो। त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही। ध्वनी प्रदूषणाचा मारा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे, परंतु सरकारी यंत्रणा यावर नियंत्रण मिळवण्यास विरोध करत आहेत। लोकांचा पार्ट्यांना विरोध नाही, ध्वनी प्रदूषण सुरू आहे त्या प्रकाराला विरोध आहे आणि या प्रकाराला कुठेतरी आळा घातला पाहिजे, कुठेतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे। हे सरकारने आणि स्थानिक जी संस्था आहे त्यांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे। आज कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते। भविष्यात हे पर्यटन परिसर आहे, पर्यटन हंगाम सुरू असतो आणि त्या काळात असे संवेदनशील किनाऱ्यावर ध्वनी प्रदूषण होऊन जर या कासव संवर्धन मोहिमेला बाधा आली तर भविष्यात सरकार कठोर भूमिकाही घेऊ शकतो आणि पर्यटन हंगाम इथला संपुष्टात आणण्याचं काम सरकारच्या हाती येऊ शकतं। याचंही भान आता सर्वांना ठेवायची गरज आहे। कासव संवर्धन मोहीम राबवली जाते, संवेदनशील किनारे सरकार जाहीर करतो, मग त्याची अंमलबजावणी का केली जात नाही असा प्रश्न सध्या निर्माण होतो। ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करत आज या ठिकाणी एका सागरी कासवाने अंडी घातलेली आहे। यापूर्वी हजारो सागरी कासव या ठिकाणी येऊन गेलीत, अनेक अंडी घातली, अनेक लाखो आपल्या कासव पिल्लांना जीवनदान मिळालेलं आहे। ही मोहीम यशस्वी करत असताना स्थानिक जे सॅग व्यावसायिक असतील, पर्यटन व्यवसायाशी निगडीत असतील, त्यांना विश्वासात घेऊन, पंचायतीला विश्वासात घेऊन ही मोहीम सरकारला यशस्वी करावी लागेल। ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण कसं मिळवता येईल यावरही सरकारने फेरविचार करावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।